इकडे उभं राहायला जागा नाही तीन वेळेस आपल्याला भेटलो. आपण माझं काम केलं नाही. माझी क्षीरसागर आणि मुंडेवरून लोकांनी वाट लावली बीड जिल्ह्याची. तुमचा निषेध करतो मी. नीटच बोलतोय. कारण तरी पोलीस माझ्या मागे लावले. काय यंत्रणा माझ्या मागे लावले. मला जमीन करून देत नाहीत. हे क्षीरसागर पासून सुरू आहे आणि ते एक दुसऱ्याला सांगून तुम्ही लोक ओबीसी असणारे डोळा मारू मारू आंदोलनवाल्याला भिकू बनवितात. मी किती वेळेस भेटलो तुम्हाला. माझ्यावर अन्याय होत आहे. ही जी घटना घडलेली आहे 8/7/2023 रोजी माझ्या ताब्यातील जमिनी मधील घर शेड आणि गॅस वेल्डिंगच्या साहाय्याने तोडफोड करून पोलिसाच्या संगनमताने ते साहित्य माझं 3 लाखाचं पार्सल केलेलं आहे. त्याची चोरी झालेली आहे, दरोडा झालेला आहे. या संदर्भामध्ये मी वारंवार सतत पोलीस कार्यालयाशी, जिल्हा अधिकारी कार्यालयाशी, पालकमंत्री या सर्वांशी ॲप्लिकेशन देत आहे, विनंती करीत आहे, उपोषण करीत आहे. परंतु याच काळामध्ये मी पोलीस अधीक्षक यांना 2 वेळा भेटलो आणि 2 वेळा त्यांच्याकडे माहितीचा अधिकार दिला आणि त्यांनी त्याच्यावर मला कसलंही प्रत्युत्तर दिलं नाही किंवा कनिष्ठ कार्यालयाला ही कारवाई करावी लागेल असं आदेशित केलं नाही. म्हणून मला त्यांच्या या कार्याविषयी राग आहे आणि त्या अनुषंगाने मी त्यांचा इथं फोटो लावलेला आहे. हे पोलीस अधीक्षकाचं योग्य काम नाही. यांनी जर लक्ष दिलं असतं तर माझे जे साहित्य चोरी गेलेलं आहे, मला जे पीक घेण्याचं साधन तयार आजपर्यंत मिळालेलं नाही, गेल्या वर्षी त्याच्यावर कारवाई झाली असते आणि मला चांगलं जगता आलं पाहिजे. दुसरा प्रश्न असा आहे की या ठिकाणच्या राजकारणाविषयी आपण विचारताय. खरं तर या जिल्ह्याचं जे राजकारण आहे, मुंडे आणि क्षीरसागर ह्या ओबीसी लोकांनी ओपनमधून बी उभा राहायचं आणि आरक्षणामधून बी उभा राहायचं आणि या सर्व बेरोजगाराचे जे साधनं आहेत, सूतगिरण्या असोत, कारखाने असोत, दूध डेऱ्या असोत किंवा गायरान जमिनी असोत, या सर्व यांनी हडप केलेल्या आहे स्वार्थासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी आणि या ठिकाणच्या बेरोजगाराला वाऱ्यावर सोडलेला आहे. यांची ही लूट आहे. यांच्यापासून लोकांनी सावध राहिलं पाहिजे. या प्रवृत्तीला इथून पुढे निवडून नाही द्यायला पाहिजे. हे लोकांनी खूनगाठ बांधली पाहिजे. त्यांच्यामुळं या जिल्ह्याचा विकास झालेला नाही. हे सिर्फ स्वार्थासाठी जगतात आणि नामफलक मात्र मोक्याच्या जागेवर लोकनेते म्हणून यांच्या मृत्यू झालेल्या लोकांचं बी लावतात आणि इतर नागरिकाला वंचित ठेवतात सर्व त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यापासून. तर अशा या व्यक्तीवर, या अशा आमदार पदावर येणाऱ्या लोकांना इथून पुढे लोकांनी निवडून देऊ नये आणि आपले हक्क अधिकार साबित होण्यासाठी इतर दुसरे नेतृत्व तयार व्हावेत. आणि याच्या अगोदर जे आमचा जिल्हा सिनियर म्हणून गणला गेला, याच्यानंतर लातूर, जालना, हिंगोली असे जे जिल्हे झाले, त्यांच्यात आमूलाग्र असा बदल होऊन या जिल्ह्यांचा एवढा विकास झाला, सुधार झाला. परंतु या नितालच्या या 2 क्षीरसागर आणि मुंडे घराण्यांनी स्वतःच्या विकासापुरतं काम केलेलं आहे आणि लोकांना मात्र धाबे टाकून दिले. पुन्हा काहींना मटका घेण्याचे असे मार्ग अवमार्गाला लावून या ठिकाणी लूटमार करून हे गलत तऱ्हेने निवडून येतात. यांच्यापासून सावध राहून यांना निवडून देऊ नये अशी मी अपेक्षा करतो. ही इथलच्या राजकारणाची व्यवस्था आहे. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत. तरी सुद्धा या देशातल्या नागरिकांना त्यांचे हक्क अधिकार मिळवण्यासाठी उपोषण करण्याची वेळ येते. याच्यामुळेच अण्णाभाऊ साठे म्हणले होते की ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है. म्हणजे स्वातंत्र्य फक्त मुठभर लोकांना मिळालेलं आहे. अजूनही या देशामध्ये घरासाठी उपोषण करावं लागतं, विद्यार्थ्यांना उपोषण करावं लागतं, इथं जे मजूर आहेत त्यांना मजुरी मिळण्यासाठी उपोषण करावं लागतं. एवढंच काय तर देशाचे स्वातंत्र्य सैनिक
ज्यांनी आयुष्यभर देशाचं संरक्षण करण्यासाठी सैन्यामध्ये काम केलं, त्यांना सुद्धा त्यांचे हक्क अधिकार मिळवण्यासाठी या ठिकाणी उपोषणाला बसावं लागतं. याच्या आधीची परिस्थिती अशी होती की स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन याच्या आधी जेवढे काही लोक उपोषणाला बसलेले आहेत, जेवढे आंदोलन करणारे आहेत, त्या प्रत्येकाचे प्रश्न सोडवले जात होते. परंतु भारतीय जनता पार्टी या ठिकाणी सत्तेवर आल्याच्या नंतर आता या देशामध्ये हुकुमशाही सुरू झालेली आहे. तुम्हाला हक्क अधिकार मागण्यासाठी जर प्रशासनाकडे जायचं असेल तर त्या ठिकाणी पोलीस तुम्हाला अडवून त्या ठिकाणी तुमचे आंदोलन मोडीत करतात. म्हणजे अजून देशाला स्वातंत्र्य मिळालं का नाही मिळालं हा आपला प्रश्न आहे. जर आपल्याला रस्त्यासाठी आंदोलन करावं लागतं, आपल्याला मजुरी मिळण्यासाठी आंदोलन करावं लागतं, विद्यार्थ्यांना त्यांच्या स्कॉलरशिपसाठी आंदोलन करावं लागतं, मग देशाचे हे सत्ताधारी करतात काय? आपल्याला दाखवलं जातं की देश विकास करायला लागलाय, देशामध्ये बदल होत आहे, पण काय बदल होत आहे? मुठभर लोकांच्या हातामध्ये पूर्ण देशाची संपत्ती विकल्या जात आहे. या देशाच्या नागरिकांच्या मालकीचं काही या देशामध्ये ठेवलेलं नाही. भारतीय जनता पार्टीने या देशाला गुलाम केलेला आहे. इंग्रज या देशामध्ये असताना तरी लोकांना थोडाफार न्याय मिळत होता, परंतु भारतीय जनता पार्टी या देशात सत्ता आल्याच्या नंतर आज प्रत्येक जणाला स्वतः गुलाम झाल्यासारखी जाणीव व्हायला लागलेली आहे. कोणत्याच या ठिकाणी प्रश्न सुटला जात नाही. आज आपण या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पाहिलं तर कलेक्टर ऑफिसच्या समोर हे अनेक लोक आंदोलन करायला बसलेले आहेत. हे कशाच होतं काय? तर हा देश गुलामगिरीकडे जात आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. म्हणून आपल्या नागरिकांनी प्रत्येकाने विचार केला पाहिजे की आता येणाऱ्या काळामध्ये ज्यांना आपण मतं द्यायला लागलो ती या देशाला खऱ्या अर्थाने स्वतंत्र करू शकतात का? आमचे प्रश्न सोडू शकतात का? आमच्या रोजगाराचा प्रश्न सोडू शकतात का? आमच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडू शकतात का? एवढा आपण विचार करून याच्यानंतर मतं दिले पाहिजे. म्हणून आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अण्णाभाऊ साठेच्या वाक्याचा आपल्याला खास करून जाणीव होती, आठवण होते की अण्णाभाऊ साठे म्हणले होते, स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणले होते की ये देश की आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. आज आम्हाला त्याची प्रकर्षाने जाणीव होत आहे की खरंच या देशाचे लोक उपाशी आहेत. आपण इथं आजूबाजूला पाहिलं तर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भीक मागणाऱ्या लोकांची संख्या जवळपास 100-150 लोकांची संख्या आहे. यांच्या भाकरीचा प्रश्न कोण सोडवणार आहे? यांच्या घराचा प्रश्न कोण सोडवणार आहे? हा विचार करण्यासारखा भाग आहे. म्हणून मी आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या देशाच्या मूळ निवासियांना भारतीय स्वातंत्र्याच्या शुभेच्छा द्यायच्या का नाही द्यायच्या हा प्रश्न आहे. परंतु सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आशा करतो की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला स्वतंत्र करणारं कोणीतरी तुम्ही सरकार आणाल. धन्यवाद.